श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस आहे. अधिक मासाच्या निमित्त अधिक मासाचा औचित्य साधून आमच्या घरी माझी मुलगी माहेरी आली असता गुरुचरित्राचं पूर्ण पारायण करण्याचं ठरवण्यात आलं आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तशीच तयारी करून तिला सर्व मांडणी व्यवस्थितरित्या करून दिलेला आहे आणि ती पारायण करत आहे. तर आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा आम्हाला आमच्या घरी पारायण करत असताना अगदी व्यवस्थित मस्त प्रसन्न असं वाटत आहे. साक्षात दत्तप्रभूची ऊर्जा, श्री स्वामी समर्थाची ब्रह्मांड नायकाची ऊर्जा पूर्ण आम्हाला सगळ्याला घर भरून दिसत आहे. आनंदाचं वातावरण, असं प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि शांत अशा वातावरणामध्ये त्यांच्या ऊर्जामध्ये या पारायणाचा आणि दत्तप्रभूच्या ऊर्जेमधला थोडासा लाभ घेऊन आपल्याला 2 शब्द सांगावासी माझी इच्छा झाल्यामुळे मी सांगत आहे. तारक मंत्र भरपूर वेळेस मी तारक मंत्र टाकलेलंच आहे. ज्या पद्धतीनं जमलं तसं करून मी देवापाशी बसून रोज नित्य सेवेमध्ये संध्याकाळच्या वेळेला मी तारक मंत्र म्हणत असते आणि मला सुद्धा समजत असते की बाबा खाली हातामध्ये ताट घ्यावं, ताटामध्ये ग्लास घ्यावं, ग्लासामध्ये पाणी घ्यावं, मग नंतर वरती हात ठेवावं आणि मग एकाग्र चित्ताने तारक मंत्र म्हणावं. तरी सुद्धा काही माझ्या मायमाऊल्याला काही जणांना ते काय म्हणजे असं वाटतं की त्यांना की बाबा मी काहीतरी सांगत आहे, तरी पण आम्ही त्याचा स्वीकार करतो. स्वामी समर्थ आईनं असं कोणत्याच लेकराला चुकीचं काहीच म्हणलेलं नाही. ज्या पद्धतीनं आपण करतो ती करा, पण फक्त भक्तिभावानं करा, मनातून करा असं सांगितलेलं आहे. तरी सुद्धा 1-2 कमेंट्समध्ये येतातच की काय की बाबा ताटच घेतलं नाही, हातच व्यवस्थित ठेवलं नाही, डोळेच उघडे ठेवले. अरे बाबा, जे पसंत आहे, जे आम्हाला आवडते, जे स्वामीला आवडते, स्वामी आईला, ते आम्ही करत असतो. ज्या ताईंना, ज्या आईला माझ्या फारच मोठी चूक असली तर ते सांगायचा प्रयत्न करावं. स्वामी आईच्या समोर लेकरू चुकतच नसते. चुकलं तरी आहे स्वामी आई आम्हाला दृष्टांत देऊन सांगतच असते. म्हणून व्यवस्थितरित्या मी करत आहे असं मला वाटतंय. आपल्याला जर तेवढं पाहावंसं वाटत नसेल तर पाहू नका, पण तसं काही नाव ठेवण्याच्या वाटाला सुद्धा जायचं नाही. श्री स्वामी समर्थ. तर त्याच पद्धतीनं अजून सुद्धा कमेंट्स मला आलेले आहेत की बाबा तारक मंत्र व्यवस्थित तुम्ही म्हणता, अजून तारक मंत्र टाका. तर आज संध्याकाळी अजून तारक मंत्र करून मी टाकणारच आहे. तर ज्या ग्लासामध्ये खाली ताट घ्यायचं आहे का नाही, माझा हात असताना ताट घ्यायची गरज नाही. मी जमिनीवर काही वेळेला ठेवलेला आहे, पण वरून हात आहे. तर व्यवस्थितरित्या असं तारक मंत्र म्हणून मी संध्याकाळी टाकणार आहे. तर आज दत्तप्रभूच्या ऊर्जेमध्ये मी काय सांगणार आहे तुम्हाला की बाबा ज्या वेळेला स्वामी सुतांचा श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक स्वामी देव यांचा सूत म्हणून घेण्याची स्वामी सुताला सूत म्हणून घ्यायचं भाग्य उदयाला आलं आणि स्वामी सुताला मांडीवर बसवून घेऊन त्यांच्या मुखावरून हात फिरवून घेतले. एवढं प्रेम भक्त आणि देवामध्ये. तर देवाने भक्ताला माझा सूत म्हटलेला आहे, स्वामी सुताला. आणि हे वाचन करत असताना आपल्याला ते प्रत्येक ओळ आपल्याला समजून घेऊन वाचलं पाहिजे आणि मी प्रत्येक ओळ समजून घेते आणि मी सांगत असते. स्वामी सुतांनी सूत म्हणून घेण्याचं कार्य केलेलं आहे. तर सूत म्हणून घेण्यासाठी काय करावं लागतंय? नित्य सेवा केलं, नुसतं आपण पोथी वाचलं, आपल्या स्वार्थासाठी आपण भरपूर काही करत असतो, पण स्वामी सुतांनी तसं काहीच केलेलं नाही. स्वामी सुतांचा पण चांगला संसार चाललेला होता. सगळं काही चालत असताना कोकणामध्ये राहणारे स्वामीसूत, त्यांचं नाव हरिभाऊ, तर ते स्वामीसुतांना श्री स्वामी समर्थांनी आज्ञा केली की बाबा तू सगळं काही संसार तुझं सोडून दे आणि संसार सोडून देऊन सर्व काही आपल्या संसारात असलेला सगळं दान करून
किल्ला बांधून राहा असं म्हणल्यानंतर त्यांनी सर्व सोडून दिलं. आणि ज्या दिवशी स्वामीसुत गतप्राण झाले आणि कामाठीपुऱ्यामध्ये त्यांचं भरपूर काही ख्याती वाढलेलीच आहे. स्वामीसुत म्हणल्याबरोबर स्वामी समर्थ आणि स्वामीसुत म्हणल्याबरोबर सगळ्यांनाच हे लक्षात येते की बाबा स्वामी समर्थ म्हणलं की मग स्वामीसुत असं. तर असं करता करता आता स्वामीसुताच्या गादीवर कुणाला बसवायचं हे भक्त मंडळीच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवला. भक्त सगळे म्हणायला लागले की बाबा आता स्वामीसुताची गादी रिकामी आहे, तर त्या गादीवर कुणाला बसवायचं, कुणाला नेमवायचं आणि ह्या मठामध्ये पुढं कार्य कसं चालवायचं असं म्हणल्यानंतर सर्व भक्त श्री स्वामी समर्थांकडे आले आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना विचारले असता स्वामी समर्थांनी काय उत्तर दिले की बाबा माझ्याकडे भरपूर भक्त आहेत आणि स्वामी सुतांची गादी रिकामी आहे हे पण माझ्या लक्षात आहे, पण मला एवढ्या भक्तामध्ये कोणीही वाटत नाही की कुणाला तरी बसवावं असं. म्हणून ज्या दिवशी माझ्या मनात आलं आणि ज्या दिवशी मला गादीवर नेमवण्याचा भक्त मिळाला त्या दिवशी मी बसवेन असं म्हणले. आणि असं म्हणत म्हणत श्री स्वामी समर्थ रोज रोज म्हणायचे की बाबा मोर पाखरा मोर पाखरा असं ओरडायचे मोठमोठ्याने. मोर पाखरा रात्रंदिन तोच चाळा श्री स्वामी समर्थ करतात असं त्या स्वामी समर्थ चरित्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. नुसतं मोर पाखरा म्हणायचं आणि काकूबाईला पाहायचं आणि म्हणायचं आमची पायऱ्याची वीट आणि जतन करून ठेव, माझी वीट आहे ते, माझी लपून कुठे ठेवलीस असं म्हणायचे. पण ते लक्षात काकूबाईच्या सुद्धा यायचं नाही. ह्याचा अर्थ काय समजायचंच नाही. असं कोड्यामध्ये स्वामी समर्थ बोलायचे. ज्या पद्धतीनं त्या लिंबे जसं म्हणले होते त्या भक्ताला की ए लिंबे इकडे म्हणल्याबरोबर ती लिंबाबाई काही बघायचीच नाही. आणि तिचं पहिलेच्या जन्मामध्ये काय घडलेलं होतं हे सुद्धा श्री स्वामी समर्थाने सांगितलं. आणि ती लिंबाबाई पुत्रप्राप्तीसाठी स्वामी समर्थांकडे आली होती, तर तिला सुद्धा कोड्यामध्ये लिंबाबाई म्हणून बोलले. त्याच पद्धतीने असं कोड्यामध्ये स्वामी समर्थ बोलायचे. कोड्यामध्ये बोलले असताना वीट म्हणायचे, मोरपाखरा म्हणायचे, ओरडायचे. हे त्यांना त्या लोकांच्या सगळ्या भक्तांच्या लक्षात आलंच नाही. मग एका दिवशी कोकणामध्ये स्वामी सुतांचा भाचा कोकणामध्ये राहत होता. कोकणामध्ये राहत असताना लहान बाळ होतं, दादासाहेब नाव त्याचं होतं. आणि राहत थोडासा एक 4-5 वर्षाचा तो झाला. तेवढा झाल्यानंतर त्याची प्रकृती थोडी बिकट झाल्यामुळं, थोडी खालावल्यामुळं त्याला इकडं श्री स्वामी समर्थांकडे घेऊन आले की बाबा ह्याला काय झालं हे पाहावं. म्हणून त्या दादासाहेबाला, त्या लहान बाळाला इकडे घेऊन आल्यानंतर काकूबाईंनी श्री स्वामी समर्थांच्याकडे नेले आणि म्हटले की बाबा श्री स्वामी समर्थ महाराजा, श्री स्वामी समर्था देवा, ब्रह्मांड नायका, आणि हे बाळ जेवतच नाही आणि रोड होत चाललेला आहे, कृष्य होत चाललेला आहे, ह्याचं काय ते आम्हाला सांगावं असं म्हणलं असता श्री स्वामी समर्थ म्हटले याला काय झालेलं आहे, याला काहीच नाही झालं. 4 वेळा जीव घाल, याला कुठलंच काही होणार नाही, जा घेऊन 4 वेळेस जीव घाल असं म्हणल्याबरोबर काकूबाई घेऊन गेल्या आणि जीव घातल्या. आणि त्याच पद्धतीनं स्वामी समर्थ वैद्य झाले, डॉक्टर झाले. आणि स्वामी समर्थ ज्या वेळेला जीव घाल म्हणल्यावर त्याचा रोग कुठं राहणार आहे का असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि मग घेऊन गेले घरी. असं करता करता एखादी दिवशी मुंबईमध्ये केज गावामध्ये एक मोठा कार्यक्रम होता स्वामी समर्थाच्या मठामध्ये. तिथं कार्यक्रम स्वामी समर्थाचा असताना आपण कोणत्या तरी स्वामी समर्थाच्या भक्तांना बोलवून घेऊन जावं असं म्हणून अक्कलकोटला आल्यानंतर आता कुणाला पाठवायचं असं विचार करून
दादासाहेबाला घेऊन जावा असं भक्त मंडळीला श्री स्वामी समर्थाने सांगितले. काकूबाई म्हणायला लागली की बाबा तो लहान आहे, तो कसा जाईल आणि अगोदरच त्याची प्रकृती बरोबर नाही असं विनंती करायला लागली स्वामी समर्थाला. स्वामी समर्थ म्हणले दादाला जाऊ दे, दादासाहेबाला त्या भक्तासोबत जाऊ द्या, त्याला काही नाही होणार आणि ते सगळे सेवेकरी आहेत, सांभाळून नेतील, त्याची चिंता तू करू नकोस, जाऊ दे म्हणल्यानंतर काकूबाईने पाठवून दिल्या आणि तो कार्यक्रम सुरळीत करून परत अक्कलकोटला आले. परत अक्कलकोटला आल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी म्हटले की बाबा आता स्वामी सुताच्या जे माझे जे पादुका आहेत, स्वामी सुतांच्या गादीवर या दादासाहेबाला स्थापन करा. असं म्हणल्याबरोबर काकूबाईला क्रोध आला, राग आला भरपूर. ती म्हणायला लागली की बाबा हे काय, आता हे काय नवीनच, तुम्ही केस गावाला पाठवलात, मी शांत बसलं, एक तर लहान आहे दादासाहेब आणि त्याला असं पाठवायचं नाही, असं पाठवू नका. आणि एका माझ्या स्वामीला हरिभाऊला, एका स्वामी सुताला गोसाई बनवून तुमचं मन शांत झालं नाही का, गोसाई बनवून त्याला मारून टाकलो आणि हा तरी आता लहान बाळ आहे आणि मी ह्याला पाठवणारच नाही, असं काही काही बाई बोलायला लागले काकूबाई. स्वामी समर्थ मनात हसायला लागले आणि तिला म्हणले जे आम्हाला समजेल तेच आम्ही करू, उगीच बडबड करू नको, जे मला योग्य वाटेल तेच मी करणार आहे, योग्य वेळ आल्यानंतर तेच आम्ही करणार आहे आणि निमूटपणे दादासाहेबाला पाठवून दे. असं म्हणल्यानंतर काकूबाई ऐकायला तयार नाही. बाळ तर लहानच होतं, त्याला पण काही तेवढं ज्ञान नव्हतं आणखी. मग कसं बसं करून श्री स्वामी समर्थाने त्या सेवकासोबत त्या बळबळच पाठवून त्या दादासाहेबाला दिले. ज्या वेळेला स्वामी सुताच्या समाधीपाशी गेले, तिथं मठामध्ये स्वामी सुताच्या जाऊन तिथं दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थांच्या पादुका ज्या होत्या त्याच्या डोक्यावर ठेवल्यानंतर त्याला भरपूर ज्ञान प्राप्त झालं आणि मग त्यावेळेला गोडी निर्माण झाली की बाबा खरंच आपल्याला इथं ह्या गादीवर बसलं पाहिजे, असं त्याला पण दादासाहेबांना पण मनामध्ये निर्माण झाली गोडी आणि त्यांनी आनंदाने स्वीकार केला. आणि त्या पादुका डोक्यावर ठेवल्याबरोबर भरपूर ज्ञान प्राप्त झालं. स्वामी सुताप्रमाणे त्यांनी सुद्धा भजन पूजन करायला लागले आणि मग अक्कलकोटला आले. इकडं काकूबाई रागारागानं श्री स्वामी समर्थांना अपशब्द बोलायला लागली, काही पण बोलायला लागल्या काकूबाई. श्री स्वामी समर्थ म्हणले अजिबात बडबड करायचं नाही, जे काही आम्हाला योग्य वाटतंय, जे काही त्याच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे तेच आम्हाला करावं लागतंय, असं म्हणल्यावर निमूटपणे शांत बसले आणि क्रोध आवरला. मग दादासाहेब इकडं आले, काकी झोळी कपनी घेऊन आले आणि मग पादुका घेऊन आल्यानंतर काकमध्ये झोळी असताना श्री स्वामी समर्थ म्हणायला लागले आता भिक्षा माग. काकूबाईला फार वाईट वाटायला लागलं की बाबा आता भिक्षा माग म्हणते, आता त्या गादीवर बसवलेत, आता भिक्षा माग म्हणतात, हे काय वेगळंच चालू झालंय, आता हे बरोबर स्वामी सुताप्रमाणेच ह्याला पण करणार आहेत असं तिच्या लक्षात आलं आणि ती आणखी बडबड करायला लागली. मग भिक्षा मागून आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हसले मनामध्ये आणि म्हटले की बाबा दादासाहेब आता काय कर, अनुसया तुझी माता आहे आणि त्या मातेपाशी जाऊन भिक्षा माग. असं म्हणल्यानंतर दादासाहेब काकूबाईच्या जवळ गेले आणि भिक्षा मागायला लागले. आणि भिक्षा मागत असताना ती आपल्या लेकराला हात फिरून म्हणायला लागली की बाबा नको रे, असं करू, असं नको करू, तू भिक्षा मागू नको, तू घरी राहा, तू माझ्याकडे ये, असं म्हणल्यानंतर दादासाहेबांनी योग्य पद्धतीने तिला समजावून सांगितलं की बाबा आजपासून माझी अपेक्षा करू नको आणि मला तसलं तू प्रेम लावू नको,
आता मी वैराग्य धारण केलेलं आहे आणि मला श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि मी त्या गादीवर मला स्थापन केलेलं आहे, म्हणून तू आता काही मला म्हणायचं नाही आणि आता तू शांत राहण्यामध्येच बरं आहे, तू शांत राहा असं समजावून सांगून त्यांनी भिक्षा मागितली. मग ह्याच पद्धतीनं श्री स्वामी सुताच्या गादीवर दादासाहेबांना स्थापन केलं. त्यांच्या पादुका श्री स्वामी सुतांच्या ठिकाणी स्थापन केल्या आणि अशाच पद्धतीनं मोर पाखरा रात्रंदिन तोच चाळा, वेळोवेळी ओरडती श्री स्वामी समर्थ, मोठमोठ्याने ओरडती की मोर पाखरा. तर तेच मोर पाखरू कोण म्हणलं तर दादासाहेब हा श्री स्वामी सुताचा भाचा होता आणि कोकणामध्ये राहत होता, कोकणामधून मुंबईला आलेला होता आणि तसंच त्याच पद्धतीनं श्री स्वामी सुताच्या गादीवर श्री दादासाहेबांना स्थापन करण्यात आलं. असंच्या गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतमध्ये हे 18व्या अध्यायामध्ये आहे. 15, 16, 17, 18 हे स्वामी सुताची कथा त्याच्यामध्ये असल्यामुळं मी सगळ्याच कथा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. स्वामी सुत मुंबईमध्ये, कामठ्यापुरामध्ये, कोकणामध्ये राहायचं सगळं काही सांगितलेलं आहे. स्वामी समर्थांनी काय काय केले, त्यांनी भक्त झाल्यानंतर काय झालं. म्हणून मला एवढं सांगायचं की बाबा श्री स्वामी समर्थांचे भक्त होणं खूप अवघड आहे. सेवेकरी होणं आणखी काहीतरी बरं, पण भक्त होणं म्हणजे भक्तामधला भक्त म्हणजे श्री स्वामीसूत आणि स्वामीसूत म्हणून घेण्याचं प्राधान्य सुद्धा पहिला सुरू स्वामीसूतालाच भेटलेलं आहे. अनेक भक्त होऊन गेले, पण सगळ्यातला लाडका भक्त सूत म्हणजे त्यांचा पुत्र असं नाव ठेवून घेणं हे स्वामीसूताच्या नशिबामध्ये होतं, भाग्यामध्ये होतं. आणि त्याच पद्धतीनं दादासाहेब सुद्धा अगदी लहान वयामध्ये त्यांच्या गादीवर त्यांना स्थापन करण्यात आलं. म्हणून हे नशिबामध्ये असायला पाहिजे आणि अशक्य ते शक्य पण व्हायला पाहिजे. म्हणून त्या दादासाहेबाला लहान वयामध्ये अशक्य असलेलं शक्य झालं आणि आपल्या मनावर आपले विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वामी देवाच्या चरणाची गोडी लागायला पाहिजे. स्वामी देवाच्या चरणाची गोडी लागल्यानंतर आपल्याला कुठलंच हे संसार सागरामध्ये डुबायची गरजच नाही. आता आपण संसारामध्ये आहोत, पण तरी पण आपल्याला परमेश्वर देव परमात्मा श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक हे आपल्याला सांगत नाहीत की तुम्ही संसार सोडून द्या. संसार परमार्थ आणि प्रपंच दोन्हीही करा. प्रपंच करावा नेटका तुम्ही करा, दोन्हीही करा. दोन्हीमध्ये हे तेवढंच रहस्य राहू द्या. तुमचा संसार जास्त प्रमाणात करता करता थोडं का होईना परमेश्वराचं नामस्मरण करावं असं मला वाटतंय. म्हणून मी करत असते, म्हणून मी करते, म्हणून मी सांगते. आपल्याला आवडलं तर करायचं, नाही आवडलं तर राहिलं. श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि श्री स्वामी समर्थाचं चिंतन करायचं. मी तर करणारच आहे, मी तर करतच आहे. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर 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 महादेव. पार्वते पते शिव हर हर महादेव.